झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या काही भागांना आज मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय। वीज पडून आज दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला। सोलापुरात 2 तर लातूर आणि साताऱ्यात वीज पडून एकेकाचा बळी गेलाय। यवतमाळ, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार झोडपलंय। महाबळेश्वर आणि वाई तसंच मिरजमध्ये गारांचा पाऊस पडला। विदर्भात यवतमाळलाही पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे। सलग तासभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू होता। वादळामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्या। झाडं आणि विजेचे खांबही उन्मळून पडलेत। वादळी पावसानं उन्हाळी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। आंबा, संत्र आणि चणा या पिकांना पावसाचा फटका बसलाय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। श्रीकांत, काय अधिक माहिती आहे? उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि राज्यामध्ये अनेक भागामध्ये दुष्काळाचं सावट असताना अचानक यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे। एक विचित्र परिस्थिती सध्या दिसत आहे। दिवसा ऊन आणि रात्री वादळी पाऊस असं वारंवार यवतमाळ जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये घडताना दिसत आहेत। वर्धा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या परिसरामध्ये या मुसळधार पावसाने आज अक्षरशः झोडपून काढलेला आहे। विजांचा कडकडाट आणि गारांसह हा पाऊस बरसला। अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेले आहे। विजेचे खांब उन्मळून पडलेले आहे। विजेच्या तारा तुटल्याने सध्या यवतमाळचा आसपासच्या परिसरामध्ये गुल झालेली आहे। नक्की, धन्यवाद श्रीकांत या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अनेक ठिकाणी राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। अवकाळी पावसानं झोडपून काढले, त्यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान तर झालंच आहे, त्याचबरोबर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झालाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।